आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते उद्घाटन. लष्कराच्या दक्षिण कमांडचे मुख्य लेफ्टनंट जनरल मंजित कुमार यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पदकं आणि पारितोषिकं वितरित. नागपूरच्या मानकापूर क्रीडा संकुलात आज शौर्य संध्येचं उद्घाटन. 3 आणि 4 फेब्रुवारीला पाहता येणार भारतीय लष्कराच्या सामर्थ्यांचं प्रदर्शन आणि पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी आई हे महिला केंद्रित पर्यटन धोरण जाहीर. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आज लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाषा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील उपस्थित होते. संमेलनाच्या अगोदर सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. ग्रंथदिंडीचं उद्घाटन अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे आणि जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते झालं. साहित्य संमेलनासाठी साने गुरुजी साहित्य नगरीत 3 सभामंडप उभारण्यात आले असून या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं राज्यभरातील अनेक साहित्यिकांसह रसिक अमळनेरात दाखल झाले आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल त्यांचे आभार मानणाऱ्या ठरावावर चर्चा सुरू आहे. विविध सदस्य या चर्चेत सहभागी झालेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला बुधवारी राष्ट्रपतींनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संयुक्तपणे संबोधित केलं होतं. संसदेचं हे अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरची आणि अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा होणार असून काही पुरवणी मागण्या मंजूर केल्या जाणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे. केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरचा अंतरिम अर्थसंकल्पही याच अधिवेशनात सादर केला जाणार असून त्यावर चर्चा होईल. भारतीय लष्कराच्या नागपूर इथल्या उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात उमंग सब एरिया तर्फे नागपूरमधील मानकापूर विभागीय क्रीडा संकुल इथं शौर्य संध्या कार्यक्रमाचं आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिनी फ्लेअर उडवून उद्घाटन करण्यात आलं. भारतीय सेना प्रेरणा या प्रतीक अशी मध्यवर्ती संकल्पना घेऊन या 3 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून उमंग सब एरियाचे जनरल ऑफिसर इन कमांड मेजर जनरल SK विद्यार्थी यांनी आपल्या संबोधनात सांगितलं. उद्घाटनानंतर लष्करी प्रात्यक्षिकांची आणि कवायतींची सुरुवात झाली. 3 आणि 4 फेब्रुवारी दरम्यान सकाळी 10 वाजेपासून हे प्रदर्शन सामान्य जनतेकरता खुलं राहणार असून यात प्रेक्षकांना विविध प्रकारच्या लष्कराच्या कार्यवाहीमध्ये मोटरसायकल डिस्प्ले, आर्मी डॉग्स शो, आर्मी सिम्फनी बँड, ड्रोन डिस्प्ले याचा थरार अनुभवायला मिळणार आहे. मेरा युवा भारत अर्थात माय भारत या संकेतस्थळावर गेल्या 3 महिन्यात 1,45,00,000 अधिक युवकांनी नोंदणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात या संकेतस्थळाचं अनावरण केलं होतं. विकसित भारताच्या निर्मितीमध्ये योगदान तसंच तरुणांना सक्षम करण्यासाठीच्या समान संधी उपलब्ध करून देण्याच्या व्यापक उद्दिष्टांसह युवकांच्या विकासासाठी या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली होती. आदिवासी क्षेत्रातलं कुपोषण कमी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कृती दलाची बैठक काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कृती दलाच्या शिफारशी प्रभावी अंमलबजावणी करून कुपोषणाचं प्रमाण आणखी कमी झालं पाहिजे असं सांगून त्यांनी या कामी सरपंचांचा सहभाग वाढवण्याची आणि आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर शिबिरं घेण्याचं निर्देश दिलेत. माध्यान्ह भोजन योजना 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना देखील देण्यासंदर्भात तसंच अमृत आहार योजना शहरी भागात देखील देण्यासंदर्भात मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्यात. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी आज बडनेरा, वर्धा, नागपूर या नागपूर विभागातील रेल्वे लाईनचं सुरक्षा निरीक्षण केलं. दरम्यान आज सायंकाळी मध्य रेल्वेच्या सभागृहात अर्थसंकल्पात रेल्वेच्या विविध तरतुदींविषयी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भारतातील तरुण वर्ग विशेषतः शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थी हे देशाचे आर्थिक भांडवल असून 1.4 अब्ज लोकसंख्येपैकी 80 कोटी लोकसंख्या ही तरुण वर्गाची आहे. राष्ट्र निर्माणचे आणि राष्ट्र विकासाचे कार्य पार पाडण्यात हा वर्ग महत्वाची भूमिका पार पाडणार असून देशाचा आर्थिक विकास, संपूर्ण साक्षरता, उच्च दर्जाचे राहणीमान आणि समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध राहतील असं प्रतिपादन भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे मुख्य लेफ्टनंट जनरल
मंजित कुमार यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदकं आणि पारितोषिकं वितरण कार्यक्रमात आज केलं. विद्यार्थी वर्गानं भारतीय लष्कर सेनेप्रमाणेच सांघिक भावना जपून आपल्या क्षेत्रात सर्वांना सोबत घेऊन आपलं लक्ष्य पूर्ण करायला हवं आणि आपल्या कार्यातून समाजाला आणि राष्ट्राला मदत होईल यासाठी त्यांनी प्रयत्नशील असायला हवं, असंही मंजित कुमार यांनी यावेळी नमूद केलं. या सोहळ्यात नागपूर विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील एकूण 101 प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पदकं आणि पारितोषिकं वितरित करण्यात आली. यामध्ये 142 सुवर्ण पदके, 8 रौप्य पदके आणि 25 इतर पारितोषिके आदी एकंदर 175 पुरस्कारांचा समावेश होता. पर्यटन हे सर्वात वाढणारं क्षेत्र असून त्यामुळे महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग वाढावा, तसंच महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी पर्यटन विभागानं आई हे महिला केंद्रित धोरण जाहीर केलं. या धोरणाअंतर्गत महिला उद्योजकांसाठी नवी कर्ज योजना सुरू करण्यात आली असून पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असलेले व्यवसाय असल्यास संबंधित उद्योजिका महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. राज्यातील महिला पर्यटक उद्योजकांनी अधिक माहितीसाठी www.maharashtra.tourism.gov.in या संकेतस्थळावर अथवा मुख्यालय संपर्क क्रमांक 02269107600 यावर साधावा. जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा पर्यटन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. नागपूर आणि अमरावतीसाठी अनुक्रमे 84228, 22058 आणि 9226779729 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन पर्यटन संचालनालय, पर्यटन विभाग यांच्याकडून करण्यात आलं आहे. भारतीय जनता पक्षातर्फे 4 ते 11 फेब्रुवारी दरम्यान व्यापक जनसंपर्कासाठी गाव चलो अभियान राबविण्यात येणार असून यात पक्षाचे सर्व केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत, अशी घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली. भाजपा मुंबई कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. आपण स्वतः अमरावती जिल्ह्यातील साऊर इथं एक दिवस राहणार असल्याचं बावनकुळे यांनी नमूद केलं. बावनकुळे म्हणाले की आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तम संघटनात्मक बांधणी करत विकासाचा एजेंडा डोळ्यासमोर ठेवून भाजपा कार्य करत आहे. या अभियानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्यातील पारडसिंगा इथं तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा इथं एक दिवस मुक्कामास जाणार आहेत. सरकारी अँब्युलन्समधून पैसे कमवण्याचा उद्योग सरकार बंद करण्याच्या मनस्थितीत नाही. मंत्र्यांच्या नातेवाईकांचा खास ठेकेदाराचा खिसा भरण्यासाठी सरकारचा आटापिटा सुरूच असून त्याबाबत सरकारकडे पत्राद्वारे तक्रार करून पत्रकार परिषदेतून आवाज उठवून देखील सरकार कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे हा अँब्युलन्स महाघोटाळा थांबवला नाही तर मुंबईमधील मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यासमोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. प्रशासनावर दबावतंत्र वापरून टेंडरचे आकडे दुप्पटीपेक्षा अधिक फुगवण्यात आले असून रुग्णवाहिका महाघोटाळा समोर आल्यावर आम्ही आवाज उठवला. केंद्रीय दक्षता आयोगाच्या नियमाला बगल देऊन सरकारचा हा घोटाळा सुरू आहे, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं आज पूर्व विदर्भातील भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर इथं तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान आज सकाळी गडचिरोलीत मुसळधार पाऊस झाल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली. आज सर्वात कमी तापमानाची नोंद वाशिम इथं 13.6 अंश सेल्सिअस करण्यात आली असून आज नागपूरचं किमान तापमान 17.4 अंश सेल्सिअस इतकं होतं. वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील लोकेशन क्रमांक 171 वर काल रात्री 10:30 वाजताच्या सुमारास नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसला अपघात झाली. या अपघातात बसमधील 12 प्रवासी जखमी झाले असून या प्रवाशांना कारंजा इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ रुग्णवाहिकेनं दाखल करण्यात आलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सावळी गावचे मूळ रहिवासी असणारे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी विशाल नरवाडे यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेची सूत्रे सोपवण्यात आली आहे. याआधी कार्यरत भाग्यश्री विसपुते यांची संभाजीनगर सिडको मुख्य प्रशासकीय अधिकारीपदी बदली झाली आहे. ठळक बातम्या. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते उद्घाटन. लष्कराच्या दक्षिण कमांडचे मुख्य लेफ्टनंट जनरल मंजित कुमार यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पदकं आणि पारितोषिकं वितरित. नागपूरच्या मानकापूर क्रीडा संकुलात आज शौर्य संध्येचं उद्घाटन. 3 आणि 4 फेब्रुवारीला पाहता येणार भारतीय लष्कराच्या सामर्थ्यांचं प्रदर्शन आणि पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी आई हे महिला केंद्रित पर्यटन धोरण जाहीर.